खरं तर कपड्यांचा असा पसारा बघून ना वैताग येतोच, पण मी अगदी तुम्हाला 5 मिनिटात कपडे कसे ऑर्गनाईज करायचे यावर काही सोल्युशन देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. त्याआधी माझ्या दिवसाची सकाळ मस्त अशा गार्डनपासून झालेली होती, कारण झाडांना बघितलं तर मन प्रसन्न होतं. तर चला तुमचंही थोडंसं मन प्रसन्न करून देते. त्यानंतर सकाळी सकाळी चहा बनवला. ॲक्च्युली आमच्या घरात चहा कुणीच पित नाही, पण चिवला दुधाची चाय खूप आवडते म्हणून तिला करून दिली. त्यानंतर इथे मी वेदांसाठी येलो राईस बनवायला घेतलेला आहे आणि मीठ मी सध्या तरी या अशा काचेच्या बरणीमध्ये ठेवत असते. त्यानंतर इथे मी फोडणी घातली. नंतर लक्षात आलं की मी यामध्ये हळदच टाकली नाही आणि वेदांचं असते की येल्लो राईस म्हणजे त्याला येल्लो कलरच हवा असतो. सो त्याच्या भाषेत तो फोडणीच्या भाताला येल्लो राईस म्हणतो. त्यानंतर आमच्यासाठी चिवच्या पप्पांनी मस्त बाहेरूनच समोसा मागवलेला होता आणि या प्लेट्स मी डीमार्टमधून आणल्या होत्या, ज्या नाश्त्यासाठी खरंच खूप छान. त्यानंतर 2 दिवसाचे कपडे स्टँडवरच होते जे मला ऑर्गनाईज करायचे होते आणि अगदी 5 मिनिटात मी ऑर्गनाईज करून घेते, कारण माझ्याकडे असे काही मिनी बॉक्सेस आहेत जे मी ऑनलाईन मागवलेले आहे, ज्यामध्ये इनरवेअर, मुलांचे सॉक्स, छोटे छोट्या रुमाल आपण असे मस्त ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. आणि ही मशीन आहे ज्यावर मी हे सगळं असं मांडून ठेवते, जेणेकरून रोजच्या स्कूलचे कपडे जे आहेत ना मुलं आपल्या हातांनी घेऊ शकतात. सो कशी वाटली आयडिया मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. बाय.